महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाचे औचित्य साधत चाळीसगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनात आज पोलीस स्टेशन आवारात शहरातील सर्व ऑटो रिक्षा चालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी शहर पोलीस वाहतूक शाखेचे एपीआय प्रदीप एकशिंगे व एपीआय सागर कोते यांनी ऑटो रिक्षा चालकांचे मार्गदर्शन करीत वाहतुकीच्या विविध नियमांचे पालन करण्याबाबत कडक सूचना केल्या। तसेच रिक्षा चालकांच्या अडीअडचणी समजावून घेत रिक्षा चालकांजवळ किमान ड्रायव्हिंग लायसन्स, खाकी ड्रेस, बँच बिल्ला व वापरत असलेले गाडीचे कागदपत्रे व इन्शुरन्स क्लिअर असावेत अशी ताकीद दिली। ज्यांच्याकडे या गोष्टी नसतील त्यांना महिनाभराची मुदत देत सर्व रिक्षा चालकांनी महिनाभरात त्या पूर्ण कराव्यात, अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचे संकेत यावेळी एपीआय प्रदीप एकशिंगे यांनी दिले। तसेच रिक्षात इंधन म्हणून गॅसचा वापर करणाऱ्यांनी अधिकृत गॅस पंपावरूनच गॅस भरावा, खाजगी गॅसचा वापर करू नये। असे केल्याने जळगाव MIDC येथील घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, असे यावेळी एपीआय सागर कोते यांनी सांगितले। सदर बैठकीत ऑटो रिक्षा चालकांच्या वतीने रिक्षा युनियन स्टेशन विभागाचे अध्यक्ष अप्पी मिर्झा व बस स्थानक विभागाचे मधुकर चौधरी यांनी रिक्षा चालकांच्या समस्या यावेळी पोलीस प्रशासनासमोर मांडल्या। आता या बैठकीनंतर शहरातील रिक्षा चालकांना शिस्त लागणार की ये रे माझ्या मागल्या हे होणार, आता येणारा काळच ठरवणार। साप्ताहिक बसव भूमिका सह PBN 24 न्यूज साठी संपादक विजय गवळी सह तालुका प्रतिनिधी कुशाल मोरे, चाळीसगाव।